नमस्कार मित्रांनो, मी सोनाली. मी आज शेवगा मसाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी शेंगा कापून घेतल्या. बघा, त्याची दोरी जेवढे निघतील तेवढे काढून घेतले. बघा, हे बघा शेंगा, सर्व शेंगा कापल्या आणि स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्या. बघा, आता ते मी उकडायला ठेवणार आहे. तरी बघा, उकडायला ठेवल्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं. ते 5 ते 7 मिनिटं उकडायला ठेवल्या आणि बघा, माझ्या शेंगा 5 मिनिटामध्ये उकडून बी गेल्या. ते आता मी खाली काढणार. ते शेंगामधलं पाणी टाकून नाही द्यायचं. ते पाणी वेगळं आणि शेंगा वेगळ्या करून घ्यायच्या. बघा, मी पाणी वेगळं आणि शेंगा वेगळ्या करून घेतल्या. आता मसाला बनवायचा. सगळ्यात आधी कांदा कापून घेते. मसाल्यासाठी खोबरं पण खिसून घेते. बघा, कांदा कापला, खोबरं झालं. आता कांदा थोडासा भाजून घेते. त्यामुळे आपल्याला छान मसाल्यामुळे थोडं डाळवं पण भाजून घेते. त्यामुळे भाजी आपली आळून येईल थोडीशी. बघून घ्या, मिक्सरमध्ये सगळं टाकून बघा, सगळं टाकलेलं आहे मी. आणि ते मिश्रणासाठी मिक्सर वाटं काढते. बघा, त्यात थोडी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे मी. आता मिक्सर लावलेला आणि त्यामध्ये बघा मिश्रण तयार झालेलं आहे आपलं. बघा, एकदम मस्तपैकी मिश्रण तयार झालेलं आहे. आता सगळे मसाले एका वाटीमध्ये काढून घेते मी. बघा, त्यामध्ये घेतलेला आहे मी कांदा मसाला, मिरची पावडर, मीठ आणि हळद. या व्यतिरिक्त दुसरे मसाले नाही टाकत. बघून घ्या, कढईमध्ये तेल टाकते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकू शकता आपल्या भाजीप्रमाणे. बघा, त्यात थोडे जिरे टाकले, फोडणी कडक बसावी म्हणून. आणि मसाला ॲड केला मी त्यामध्ये. बघा, मसाला ॲड केला, थोडा तेलामध्ये तळू दिला. बघा, तळण्यासाठी ठेवला म्हणजे. आणि आता सगळे मसाले काढलेले ते मी त्यामध्ये ॲड केले. बघा, असं 2 मिनटं मंद आचेवर थोडा मसाला असं शिजू देते. आणि थोडंसं ते मी त्यामध्ये मसाल्यामध्ये थोडंसं आता पाणी टाकून घेणार आहे, म्हणजे आपला मसाला छान असं शिजावा म्हणून. बघा, थोडंसं पाणी ॲड केलं आणि बघा, मसाला एकदम मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे. बघा, त्यामध्ये आता शेंगा टाकते. उकडलेल्या आपल्या पहिले उकडलेल्या आहेत म्हणून शेंगा शिजवायची गरज नाही पडणार आपल्याला. त्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड केल्या मी शेंगा पण. बघून घ्या, एकदम मस्त अशी रसाळ भाजी, छान मसाला. शेंगा पण खायला छान वाटणार आणि रसाळ पण भाजी झालेली आहे. बघा, किती छान वाटते. आणि एका प्लेटमध्ये आता शेंगाची भाजी आणि पोळी खाऊन घेणार. एकदम मस्त चव झाली. चॅनलला सबस्क्राईब करा. कुणाकुणाला आवडती भाजी ती कमेंट